शिर्डी येथील प्रभाग क्रमांक 1 मधील लक्ष्मीनगर परिसरात नागरिकांना पावसाळ्यात भेडसावणाऱ्या एका मोठ्या समस्येवर अखेर कायमचा तोडगा निघणार आहे। लक्ष्मीनगर येथे नवीन रोड व तात्पुरती पार्किंग करण्यात आल्यामुळे रस्त्याची उंची वाढली होती। परिणामी संपूर्ण लक्ष्मीनगर परिसर रोडच्या खाली गेला असून आगामी पावसाळ्यात नागरिकांच्या घरांमध्ये पावसाचे पाणी जाण्याची तीव्र शक्यता निर्माण झाली होती। नागरिकांची ही गंभीर समस्या लक्षात घेता पावसाळ्यापूर्वी येथे ड्रेनेज लाईनचे काम करणे अत्यंत महत्त्वाचे होते। हीच बाब ओळखून या ड्रेनेज लाईनच्या कामाचा भव्य शुभारंभ करण्यात आला। या कामाचा श्री गणेशा नगरसेविका सुनीता मंगेश त्रिभुवन यांच्या हस्ते आणि स्थानिक ग्रामस्थांच्या प्रमुख उपस्थितीत नारळ फोडून करण्यात आला। यावेळी परिसरातील नागरिक अत्यंत मोठ्या संख्येने उपस्थित होते। या प्रसंगी बोलताना नगरसेविका सुनीता मंगेश त्रिभुवन यांनी विकास कामांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली। त्या म्हणाल्या, दिघे साहेबांनी आम्ही सुचवलेली लक्ष्मीनगरमधील ही विकास कामे लवकरात लवकर मंजूर करून पूर्ण करून दिली आहेत। त्यांच्या खंबीर सहकार्यामुळेच आमच्या प्रभागातील अनेक प्रलंबित कामे मार्गी लागत आहेत। नागरिकांच्या अडचणी सोडवण्यासाठी दिघे साहेब कायम तत्पर असतात। यावेळी त्यांनी दिघे साहेबांचे जाहीर आभारही मानले। लक्ष्मीनगरमधील हे ड्रेनेजचे काम युद्ध पातळीवर आणि लवकरात लवकर पूर्ण केले जाणार असून यामुळे आगामी पावसाळ्यात स्थानिक नागरिकांना खूप मोठा दिलासा मिळणार आहे। माननीय राधाकृष्ण विखे पाटील व सुजय दादा यांच्या मार्गदर्शनाखाली वार्ड क्रमांक 1 मधलं ड्रेनेजचं पहिल्यांदाच काम केलेलं आहे, सुरुवात केलेली आहे आणि वार्डची नगरसेविका असले आहे, त्यामुळं माझ्या हाताने हे पहिलेच ओपनिंग करत आहे। पाऊस होण्यापूर्वी हे ड्रेनेजचं काम पूर्ण होण्याला गरजेचं होतं आणि दिघे साहेबांना आम्ही सांगितले, दिघे साहेबांनी ते लगेच केलंय। ती सुरुवात केली त्या वतीनं दिघे साहेबांचे मी खूप खूप आभार मानते। लक्ष्मी नागरिकाच्या वतीनं ही दिघे साहेबांचे खूप खूप आभार। पुढे पण कामं पूर्ण मार्ग लावायचे आम्ही प्रयत्न करणार आणि करून घेऊ। आदरणीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब व डॉक्टर सुजय दादा विखे पाटील माजी खासदार प्रदेश उपाध्यक्ष भारतीय जनता पार्टी यांच्या मार्गदर्शनाखाली शिर्डी नगर परिषदेच्या माध्यमातून विविध विकास कामं चालू आहेत। जानेवारीमध्येच निवडणुकांचा निकाल लागला आणि कामाचा वेग अत्यंत जोमाने वाढला। आज शिर्डी लक्ष्मीनगर वार्ड क्रमांक या ठिकाणी ड्रेनेज लाईनच्या कामाचा शुभारंभ या ठिकाणचे सन्माननीय सर्व नागरिक नगरसेविका सुनीता मंगेश त्रिभुवन यांच्या शुभ हस्ते या कार्यक्रमाचा नारळ फोडून या ड्रेनेज लाईनचा शुभारंभ झाला। ही ड्रेनेज लाईन या ठिकाणी अत्यंत गरजेची होती। ती गरजेची या कारणाने होते की तुम्ही बघू शकाल लक्ष्मीनगरचा जो अर्धा भाग आहे तिथल्या जे रहिवासी आहे त्यांचं स्थलांतर सर्वे क्रमांक 161 राधाकृष्णनगर या ठिकाणी करण्यात आलं आणि त्या ठिकाणी पार्किंग नगरपालिकेने तात्पुरती आता चालू केलेली आहे आणि इकडं राहणारे जे बाकीचे 150च्या जवळपास जी घरं आहे त्या घरांची सर्व ड्रेनेज लाईन या खालून अशी आतमधून खालून गेलेली आहे आणि ती खालून जात असताना एवढी हेवी ट्रॅफिक या ठिकाणून जात असतानाही ती कुठं आजपर्यंत ड्रेनेज ब्लॉक झाले नाही किंवा बंद झाले नाही किंवा दबले नाही। काम तेवढ्या चांगल्या दर्जाचं आम्ही त्यावेळी करून घेतलं, त्याच्यामुळं ती कुठेही ब्रेक झाले नाही। आजही इकडच्या 200 घरांचा जवळपास ड्रेनेज लाईनचं पाणी तिथून जात आहे, परंतु पावसाळा तोंडावर आलेला आहे आणि पावसाचं पाणी नॅचरल पद्धतीनं ग्रॅव्हिटीनं वाहून जात होतं, परंतु ही जागा रस्त्याची जी तात्पुरता रस्ता आणि पार्किंग आहे ती उंच झाली आणि लक्ष्मीनगरचा हा भाग खाली झाला। तर 10 जूनच्या जवळपास पाऊस काहीतरी सांगितलेला आहे, तर त्या पावसाचं पाणी या ठिकाणी थांबू नये, लोकांच्या घरात जाऊ नये यासाठी तातडीनं आम्ही मुख्य अधिकारी सतीश दिघे साहेब यांच्याकडे गेलो, साहेबांना विनंती केली आणि साहेबांनी कुठल्याही प्रकारचा विलंब न करता त्वरित या कामाची सुरुवात केली आणि त्याचा नारळ आज फोडला। या ठिकाणाहून तुम्ही बघू शकाल या मला वाटतं जवळपास 300 पेक्षा अधिक फुटाची एक नवीन ड्रेनेज लाईन टाकून आणि या परिसरात येणारं पावसाचं पाणी त्या ड्रेनेज लाईन मधून इकडचे जे मेन लाईन गेली त्याच्यामध्ये ते डायव्हर्शन करण्यात येणार आहे। मी लक्ष्मीनगर नागरिकांच्या वतीने आदरणीय सतीश दिघे साहेब यांचं खूप खूप आभारी आहे। आम्ही कोणत्याही सांगितलेल्या कामाला ते तत्परतेने प्रतिसाद देऊन आणि ते काम पूर्णत्वास नेत्या या ठिकाणी तात्पुरतं तुम्ही बघू शकाल की तात्पुरता जो रस्ता चालू केला होता त्या रस्त्यावरती खूप प्रमाणात धूळ उडत होती आणि नागरिकांना त्याचा लहान मुलांना त्रास होत होता। साहेबांकडे आम्ही गेलो, त्यांना विनंती केलं काहीतरी पर्याय करावा लागेल साहेब। मग त्यांनी या ठिकाणी पाईपलाईन टाकून आणि स्प्रिंकल्स लावले, जे शेतीला स्प्रिंकल असतात आणि त्यामधून पाण्याचा शिडकाव या ठिकाणी दिवसातून 3 टाइम होतो
आणि ती ज्या धुळीपासून त्रास होता नागरिकांना तो आता नाहीसा झालेला आहे जवळपास. त्याच्यामुळं सतीश दिघे साहेबांचे खूप खूप आभार मानतो की ते त्वरित आम्हाला कोणत्याही अडचणीला प्रतिसाद देऊन ते काम पटकन करतात. या विकास कामामुळे परिसरातील नागरिकांमधून समाधान व्यक्त केले जात आहे. प्रतिनिधी प्रदीप पाटील, एस न्यूज मराठी वाहिनीच्या बातम्यांकरिता शिर्डी.